आमचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आमचे मित्र राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष आमचे मित्र पोपटराव सावंत, तसेच लोकशाही आघाडीचे अध्यक्ष आमचे मित्र काका आणि या ठिकाणी सर्व समितीचे सभापती, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नगरसेवक नगरसेविका, उपस्थित असलेले या ठिकाणी सर्व मान्यवर, तसेच या ठिकाणी उपस्थित झालेल्या देशाचे 22 नागरिक म्हणून विद्यार्थी, आज शाळा क्रमांक 10चा नंतर ओपनिंग होत आहे, या ठिकाणी उद्घाटन होत आहे। या ठिकाणी शाळा पुन्हा बंद होती, 2च विद्यार्थी होते, 2चे आता 11 झाले। आमचे मित्र निशिकांत टेकळे, राहुल भोसले, आमचे माजी नगरसेवक मित्र आनंदराव राजे, या सर्वांनी नगराध्यक्षांकडे आपलं मत व्यक्त केलं की आपली जी 10 नंबरची शाळा आहे जवळजवळ बंद पडत आलेली, आपण लक्ष घालू ही शाळा पुन्हा बरं ऊर्जित अवस्थेत आणावी। अध्यक्ष, तुम्हाला सांगायचं झालं तर 3 नंबरची शाळा आपण पालकत्व स्वीकारलं आणि पालकत्व स्वीकारल्यानंतर अगदी बरं का की मानांकन शाळा म्हणून बरं का सन्मानाने मान मिळाला। त्याचबरोबर बरं का 2024चा PMO अवॉर्ड बरं का कराड नगरपालिकेचे शाळेला मिळाला। अध्यक्षांनी बरं काय की पालकत्व स्वीकारलं, शिक्षणावर 3 नंबरच्या शाळेवर भर दिली। त्यामुळेच मला असं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं ब्रीदवाक्य जो शिकल तो टिकल, शिकलाच पाहिजे ही त्यांची भावना होती आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण 3 नंबरच्या शाळेचं पालकत्व स्वीकारलं म्हणून निसर्गानं कराड शहराचं पालकत्व आपल्या ताब्यात दिलं। आपण 3 नंबरची शाळा इतकी चांगली चालवून दाखवली की बरं का निसर्गालाही बरं का आपल्यासमोर शरण यावं लागलं आणि कराड नगरीचं पालकत्व आपल्याकडे दिलं। आणि पालकत्व देत असताना कराड नगर परिषदेच्या जेवढ्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळांना बरं पालकत्व आता तुम्ही स्वीकारले, आता शंका बाळगायचं काम। हे 10 नंबरची शाळा मानांकन शाळा देशात क्रमांक 1 नंबरमध्ये येईल, यात आता कुठली शंका बाळगायचं कारण की नाही, कारण नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादवनी पालकत्व स्वीकारलं। त्याचबरोबर आज या ठिकाणी अध्यक्षांनी बरं का नगरपालिकेच्या जेवढ्या शाळा आहेत त्या शाळांच्या रंगरंगोटी करणे, दुरुस्ती करणे, आयुष्य मानांकनच्या हिशोबाने त्या शाळेचे रूम असतील हा त्यांनी तो मनापासून तो प्रयत्न केला। प्रत्येक वेळेला बरं का की आप आपल्या कराड शहराचे दिशानिधी विधिकारी यशवंतराव चव्हाण साहेब, त्यानंतर बरं का की स्वर्गीय PD साहेबांनी कराडातल्या महाराष्ट्रात नगर परिषदेची जेवढ्या इमारती शाळा झालेल्या ते साहेबांनी करून दाखवलं होतं। यात मी कुठली शंका बाळगायचं काम स्वर्गीय साहेबांनी जे काम केलं त्यानंतर आवर्जून त्यांनी काम चांगलं केलं, त्यांचं नाव घ्यावंच लागेल। स्वर्गीय नगराध्यक्षांनी जेवण जाधवनी त्या काळात बरं का की आपली मुलं टाय बूट शूज घालून शाळेला जातात, बरं का गरिबांची मुलं टाय बूट शूज घालून शाळेला जावं, त्यांची मुलं जावावी या भावनेतून नगरपालिकेच्या फंडातून बरं का फंड ठेवलं आणि त्याकडे 4,500 मुलांना टाय बूट शूज ड्रेस देण्याचं काम त्यावेळेला त्यांनी केलं। प्रत्येक नगराध्यक्षाने त्या वेळेला आपलं काम करून टाकलं। आज बरं या ठिकाणी आमचे मित्र राजेंद्रसिंह यादव, जसं मागाशी आमच्या मित्रांनी सांगितलं की समाजाचं कुठलंही काम राजेंद्रसिंह यादवनी ठेवलेलं नाही, इथून पुढेही ठेवणार नाही। समाजाने सांगायचं आणि अध्यक्षाने ऐकायचं, मी त्यांच्या वतीने वचन देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।